या निवडणुकीत कोणी कितीही जोर लावला तरी रामटेक विधानसभा मतदारसंघात परिवर्तन होणारच असा विश्वास अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांनी व्यक्त केलाय। तर विदर्भ शिक्षक संघटनेसह इतर संघटनांनी त्यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय। माजी मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत। तर राजेंद्र मुळक आणि त्यांचे समर्थक मोठ्या जोमाने प्रचार करीत आहेत। तर त्यांच्या प्रचारार्थ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त होत आहे। रामटेक मतदारसंघातील जनता कंटाळली असून यंदाच्या वर्षी परिवर्तन होणारच असा विश्वास राजेंद्र मुळक यांनी दाखवलाय। तर राजेंद्र मुळक यांना विविध संघटनांचा व संस्थांचा पाठिंबा मिळत आहे। याआधी प्रहार जनशक्ती पक्ष, भीम पॅथर, गोंडवाना गणतंत्र पार्टी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ यांच्यासह विविध माध्यमांच्या संघटनांनी पाठिंबा दिला होता। यातच विदर्भ प्राथमिक संघानं देखील अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांना पाठिंबा दिलाय। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। कोणताच भ्रम ह्यावेळेस होणार नाही आहे। लोकांनी ठरवून घेतलेलं आहे की ह्यावेळेस परिवर्तन करायचं आहे आणि म्हणून काही मुद्दे उरलेले नाही आहे। म्हणून लोकांना भ्रमित करण्यासाठी अशा प्रकारचे मुद्दे आणायचे आणि मतदारांना भ्रमित करण्याचा ते प्रयत्न करत आहे। पण ह्यावेळेस मतदारांनी निर्णय घेतलेला आहे, परिवर्तन करायचं म्हणजे करायचंच। विदर्भ प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूरतर्फे अपक्ष उमेदवार श्री राजेंद्र मुळक यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आणि बहुजनांचं शिक्षण वाचवण्यासाठी आम्ही पाठिंबा जाहीर केला आहे। या संदर्भात शिक्षक संघाचे नेते आणि संस्थापक श्री मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीमध्ये बहुजनांचं शिक्षण वाचवण्यासाठी आणि जुनी पेन्शन लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहणारा एकमेव उमेदवार म्हणून राजेंद्र मुळक असल्यामुळं या संघटनेने हा पाठिंबा घोषित केला आहे। आणि मला आशा आहे की राजेंद्र मुळक निवडून आल्यानंतर बहुजनांचं शिक्षण वाचवण्यासाठी आणि जुनी पेन्शन लागू करण्यासाठी विधानसभेमध्ये मोठा आवाज करतील आणि आपल्या सर्वांना न्याय देतील अशी एक अपेक्षा व्यक्त करून या संघटनेचा अधिकृत पाठिंबा मी आज जाहीर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।